नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. शब्दांना नसते दुःख, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. कविवर्य सुधीर मोघे यांचे हे अजरामर शब्द. किती सुंदर कल्पना आहे की शब्द काय आहेत. पण गंमत बघा की ही एक कल्पना, शब्द आणि त्यांनी व्यक्त केलेला अर्थ, ह्या कल्पनेने सुधीर मोघेंच्या मनाचा असा ठाव घेतला की त्यांच्या लेखणीतून एखाद्या झऱ्यासारखी कविता वाहू लागली. शब्दांचे कण पेरावे, शब्दांचे ऋण वेचावे, शब्दांचे कण पेरावे, शब्दांचे ऋण वेचावे, शब्दांच्या धरणीवरती शब्दांचे घर बांधावे. किंवा शब्दांना यावा गंध, शब्दात झरावा नाद, शब्दातील नक्षत्रांचा शब्दांनी घ्यावा वेध. आणि हे बघा किती सुंदर आहे. शब्दांच्या आकाशात शब्दांचे मेघ भरावे, शब्दांच्या आकाशात शब्दांचे मेघ भरावे, शब्दांचे क्षितिज धराया, शब्दांचे भिंग करावे. किंवा शब्दांच्या कातर वेळी शब्दांचे गाणे गावे, शब्दांच्या कातर वेळी शब्दांचे गाणे गावे, शब्दांच्या गाण्यासाठी शब्दांना शब्द सुचावे. आपल्याला ऐकताना प्रश्न पडतो की हे असं इतकं कसं छान सुचू शकतं, हो ना? आता असाच आणखी एक तुकडा बघूया. शब्दातील राधेसाठी, शब्दातील राधेसाठी शब्दातून कान्हा यावा, शब्दांच्या यमुना काठी शब्दांचा रास सजावा. ही शब्दांची विलोभनीय रासक्रीडाच आहे. या अशा सुट्या कवितांचा शब्दधून नावाचा सुधीर मोघे यांचा एक छोटेखानी पण अतिशय सुंदर आणि अनोखा काव्यसंग्रह आहे. केवळ शब्द या विषयावर कविता लिहावी असं त्यांना का बरं वाटलं असेल? त्याविषयी स्वतः मोघे काका सांगतात, आषाढ महिना हा किमयागार महिना आहे. तो आला की सृष्टीचं रूप कसं बदलतं. माझ्या एका कवितेत मी लिहिलेलं आहे, वठलेल्या फांद्या होत्या परवा परवा, वठलेल्या फांद्या होत्या परवा परवा, आभाळ कोरडे होते परवा परवा, नादला एकदा आषाढाचा झाला, झाडातून हिरवा पाऊस दाटून आला. अशी अवस्था केवळ बाहेरच असते असं नाही, खोल मनातही हा हिरवागार पाऊस बरसत असतो. ही किमया आषाढाचीच. कशाचीही तमा न बाळगता अशा अनेक आषाढांचे मी मनपूर्वक स्वागत करत गेलो. म्हणून की काय, बोनस मिळावा तसा एक जास्तीचा आषाढ माझ्या वाट्याला आला. तोही पंचांगाचे सारे नियम धाब्यावर बसवून. ऐन फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे चक्क माझ्या जन्म मासात माझ्या एकट्याच्याच मस्तकावर बरसलेला तो वाट चुकार उन्हाळ आषाढ शब्दांचा होता. दिनांक 15 फेब्रुवारी 1981 ते 27 मार्च 1981 या कालावधीत शब्द हाच मध्यबिंदू पकडून मनात अनाहूतपणे उमटलेल्या सुट्या आणि छोट्याही कवितांची साखळी म्हणजेच ही शब्दधून. 8 फेब्रुवारी हा सुधीर मोघे यांचा जन्मदिवस. आणि आता त्यांनीच म्हटल्याप्रमाणे शब्दधूनच्या या कवितांचा जन्मही फेब्रुवारी महिन्यातला. चला तर या आपल्या लाडक्या कवी गीतकाराचा जन्मदिवस आपण त्यांच्या कवितांबरोबरच साजरा करूया. तसही ते कवितेला आपली सखीच म्हणत आले आहेत. त्यांचं एक अतिशय लोकप्रिय गीत आहे, सखी मंद झाल्या तारका. आता हे गाणं आपण सगळ्यांनीच ऐकलेलं असतं. संगीतकार राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं इतकं भाग्यवान आहे की ते एका नाही तर 2 दिग्गज गायकांनी गायलं आहे. स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि स्वरतीर्थ बाबूजी अर्थात सुधीर फडके. पण या गाण्याचा विषय काय असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल? काय अतिशय सोपा प्रश्न आहे. सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. अगदी स्पष्ट आहे की प्रियकर आपल्या प्रेयसीची वाट पाहतोय. म्हणजे प्रेमातील जीव घेण्या वाटणाऱ्या परीक्षेचं हे गीत आहे. पण ह्यातच किती उत्कट कडवं येतं पुढे बघूया. बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी, पण सांग तू येशील का. आता यापेक्षा अधिक आर्जवी आमंत्रण काय असू शकतं. पण आता हेच गाणं
एका कवीने आपल्या प्रतिभेला उद्देशून म्हटलं आहे अशी कल्पना करा. म्हणजे एका कवीने रात्र जागून काढलीये, अजून त्याला हवी तशी कविता सुचलेली नाही. त्याच्या मनात प्रश्न आहे की हे माझे प्रयत्न व्यर्थ तर ठरणार नाहीत ना. आणि तो म्हणतो, मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंतर देखणी आली तशी गेली सुनी, हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का. प्रतीक्षा प्रेयसीची असेल तर ती पुढेही चालत राहील. ती आज आली नाही तर उद्या येईल. खरा प्रियकर वाट बघणं व्यर्थ मानत नाही. पण कोणाला तरी गाणं उद्या देतो अशी डेडलाईन देऊन बसलेला कवी त्याच्यासाठी मात्र मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी. त्याने कविता सुचण्याच्या प्रतीक्षेत म्हणजे शुभ्र कोरे कागद मांडून ठेवलेले, लेखणी सज्ज ठेवली आहे. पण जर प्रतिभा आलीच नाही तर हा प्रहर अंतिम राहिला त्या तू अर्थ देशील का. हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का, हा असा सवाल आहे. आता हेही बरोबर वाटतं हो की नाही. मला वाटतं ना, हीच उत्तम कवितेची ओळख असते की ती एकाच वेळी अर्थाचे अनेक कंगोरे समर्थपणे आपल्यापर्यंत पोहोचवते. आता या गीतातली सखी ही प्रेयसी की कविता, हा प्रश्न ज्याचा त्याचा आहे. पण कविता त्यांची सखी होती आणि या सखीने त्यांना आयुष्यभर सोबत केली. खरं तर शब्द, सूर, रंग, रेषा हे सारेच त्यांचे सोबती होते. ते उत्तम चित्रकार होते, संगीतकार होते, निवेदक होते. त्यांनी मंतरलेल्या चैत्रवनात पासून ते नक्षत्रांचे देणेपर्यंत अनेक अर्थपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन त्यांच्या कल्पकतेतून साकार केलं. एकाच व्यक्तीला इतक्या कलांचं वरदान लाभण्याचं हे दुर्मिळ उदाहरण म्हटलं पाहिजे. कविवर्य सुरेश भट असं म्हटल्यावर आपल्याला अगदी प्रकर्षाने आठवण होते ती रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा या गझलची. मुंबई दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात ती पहिल्यांदा गायली गायिका देवकी पंडित यांनी. हे गाणं गायलं तेव्हा देवकीताई वयाने किती लहान होत्या, पण तेव्हाही त्यांनी ते गाणं किती समजून गायलं आहे हे आता तो जुना व्हिडिओ पाहताना नक्की जाणवतं. तो व्हिडिओ म्हणजे त्याचा संकेत दुवा सोबत दिला आहे, नक्की बघा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, या गीताचे संगीतकार कोण होते ठाऊक आहे का. सुधीर मोघे. त्यांनी संगीतकार म्हणून मोजकीच गाणी केली, पण त्यात किती छान गाणी आहेत. म्हणजे आजही पिकनिक सॉन्ग म्हणून आपल्या ओठांवर असणारं भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली सारखं गाणं आहे. शब्दही त्यांचे आणि चालही त्यांची. कवी अनिल यांच्या श्रावण झड बाहेरी सारख्या कवितेचं गीतरूप असेल, किंवा तुम्हाला हसरते ही एक हिंदी मालिका होती ती आठवते का. त्या मालिकेतली सगळीच गाणी आणि त्याचं शीर्षक गीतही त्यांचं होतं. आजही अनेकांना ते शीर्षक गीत आठवतं. यातच त्यांचं किती मोलाचं योगदान आहे हे लक्षात येतं. किंवा एक अतिशय गोड गाणं तुम्हाला आठवण करून देऊ. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझे प्राण तुझे प्राण उरले ना वेगळाले, मला लागे तुझी आस, तुला जडे माझा ध्यास, तुला मला चोहीकडे माझे तुझे होती भास, माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले. आपण हे गाणं कुठे ऐकलं होतं आठवतंय का. मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. पुन्हा शब्द आणि चाल दोन्ही सुधीर मोघे यांची. खरं तर कवी आणि गीतकार म्हणून तर त्यांच्या किती सुंदर गीतांची, कवितांची आठवण आपल्याला सहज होते. सांज ये गोकुळी असेल, फिटे अंधाराचे जाळे, दिस जातील दिस येतील, किंवा दयाघनासारखं गीत असेल, आदि माया अंबाबाई किंवा माय भवानी तुझे लेकरू यासारखी भक्तिगीतं असतील, 12 पुण्यक्षेत्री 12 लिंगे 12 ज्योती तिथे नांदे शंभू कैलासाचा पती सारखं गाणं असेल. 12 ज्योतिर्लिंगांवरचं हे गाणं चक्क 12 कडव्यांचं आहे. तुम्हाला त्यांची आठवणारी आणि आवडणारी गाणी आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. शब्दांवर त्यांची कमाल हुकूमत होती आणि म्हणून अतिशय सहजपणे ते अनुवादही करत असत. साहिर लुधियानवी यांची एक गाजलेली कविता आहे,
परछाइयां तसव्वुरात की परछाइयां उभरती है. मंत्र भरल्या मनात हलती आठवणींच्या पडछाया. तुम आ रही हो जमाने की आंख से बचकर, नजर झुकाए हुए और बदन चुराए हुए, खुद अपने कदमों की आहट से झेपती डरती, खुद अपने साये की जुंबिश से खौफ खाए हुए, तसव्वुरात की परछाइयां उभरती है. आता अनुवाद बघूया. नजरांचा चुकवित पहारा, अधोवदन तू अलगद येसी, तुझीच चाहुल तुला भिवविते, अन छायेचा धाक मानसी. मंत्र भरल्या मनात हलती आठवणींच्या पडछाया. मेरे पलंग पे बिखरी हुई किताबों को अदाए अज्जो करम से उठ रही हो तुम, सुहागरात जो ढोलक पे गाए जाते हैं, दबे सुरों में वही गीत गा रही हो तुम, तसव्वुरात की परछाइयां उभरती है. आता अनुवाद बघा. स्वैर विखुरलेले कवितांचे संग्रह जे माझ्या भोवती आपुलकीने विनम्रतेने स्पर्शुनी तू घेती हासी, अन मधुरात्री ढोलक देतो धुंद साथ ज्या गीतांसी, ती गाणी तू स्वरात हलक्या आर्तपणे गुणगुणसी. मंत्र भरल्या मनात हलती आठवणींच्या पडछाया. आहे की नाही कमाल. अशा या महान शब्द प्रभूला विनम्र अभिवादन. मोघे नावाचे हे अमोघ वरदान मराठी भाषेला लाभलेलं. त्यांच्या कवितांच्या काही पाकळ्या त्यांनाच अर्पण करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. या भागाची सांगता करताना त्यांचीच एक कविता आठवते. लय एक हुंगली खोल खोल श्वासात, ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात, लगडला वेल तो पहा निघाला गगनी, अन देठांना फुटल्या कविता पानोपानी. अशी पानोपानी कविता दिसत राहावी यासाठी मराठी भाषेची लय आपण जपायला हवी. आणि या दृष्टीनेच आम्ही हा सगळा प्रयत्न करतो आहोत. हा सगळा प्रयत्न तुम्हाला आवडतो आहे का? तुमच्या काही सूचना असतील तर आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि हे असे वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.